भांडूपच्या कोकणनगर परिसरात असलेल्या क्रिटिकल हॉस्पिटल जवळ बेस्ट बसच्या अपघाताने एकच खळबळ उडाली। बस रिव्हर्स घेत असताना येथून पायी जात असलेले 63 वर्षीय अतुल पाडळे हे बसच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या कुंडी आणि बसच्या मधोमध अडकले। त्याचवेळी बस अचानक अनियंत्रित होऊन आणखी मागे गेल्याने अतुल पाडळे गंभीर जखमी झाले। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत बस पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आणि जखमी अतुल पाडळे यांना बाहेर काढले। त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान अनियंत्रित झालेल्या या बसने 3 दुचाकी आणि 1 रिक्षेलाही धडक दिल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले। बस रिव्हर्स घेताना नेमके काय घडले, चालकाची चूक होती का की तांत्रिक बिघाड याचा तपास सुरू आहे। काही महिन्यांपूर्वी भांडूपमध्ये बेस्ट बसच्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेमुळे बेस्ट बसच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत।